नमस्कार मित्रांनो. आता हा बघू शकता तुम्ही 5वा पार्ट मी हे करतोय. ऑलमोस्ट 5 महिने झाले या रस्त्याची अशी दुर्दशा होऊन, आणि हा रात्रीचा हे व्हिडिओ बनवला आहे आम्ही. सो रात्रीची पाहू शकता तुम्ही कशी अवस्था होते. तुम्ही राईट साईडला पाहू शकता तिथे काय हालत झाले, खड्डे किती भयंकर असे पडलेले आहेत. हा तोच पार्ट आहे जो मी कंटिन्यूस कव्हर करतोय. JSW टाकल्यानंतर अलिबागला येताना जो रोड लागतो त्याची काय अवस्था आहे, ही अवस्था मागचे 12 वर्ष अलिबागकर झेलतोय. अलिबागकर तोंडावर चुप्पी ठेवून बसलेला आहे. काहीच नाही होत आहे इथे. कामाच्या याच्यानुसार फक्त इथे हे थोडेसे ब्लॉक्स टाकलेत, ते पण ट्रक्सला जायला रस्ता इथपर्यंतच टाकलेत. आणि इथून हा सिमेंटचा रस्ता, तो पण त्या पोस्टरपर्यंत. हा BJPचा पोस्टर पाहाल ना, तिथपासून खालपासून खड्डे सुरू होत आहेत. पूर्ण पूर्ण रस्ता खड्ड्यांनी लागला आहे. आता हा नॅशनल हायवे आहे. नॅशनल हायवेवर गाड्या पाहू शकता किती स्लो चालत आहेत. का तर तिथे खड्डे आहेत म्हणून. आता पाहू शकता तुम्ही पुढे तो जो इको आहे त्याची अवस्था पहा. ते बघा, ते आता किती स्लो गाडी चालवायला लागते. ही रात्रीची अवस्था आहे. ठीक आहे. आता रात्रीचा प्रवास करायचा कसा? आता विचार करा, इथं तर गाड्या आहेत म्हणून आपल्याला समजतं इथं खड्डे आहेत. गाड्या नसतील तर काय होणार आहे, काय अवस्था होणार आहे रस्त्याची. पाहू शकता किती, म्हणजे लिटरली हा रस्ता सडला आहे. अलिबागचे रस्ते सडलेत, लिटरली सडलेत. आणि ह्याच्यावर फक्त आणि फक्त फॉर्च्युनर चालू शकते. बाकी दुसऱ्या गाड्या अशा चालतात, एवढ्या स्लो. म्हणजे दुसऱ्या देशातले रस्ते पाहू शकता तुम्ही, गाड्या 80-80, 90-90, 120च्या स्पीडने नॉर्मल रोडवर चालतात. आणि आपली ही अवस्था आहे. ही गाडी माझी 10च्या वरती न जात आहे. 10, 15, 20 बस एवढा स्पीड ठेवायचा आणि गाडी चालवायची. पाहू शकते बघा. तेव्हा काय अवस्था होते गाड्यांची, कशी गाडी चालवते, कसा रस्ता कसा आहे हा. आणि सगळे बोलतात तू इथला हाच पार्ट का घेतोय, तर हाच पार्ट होत नाही मित्रांनो. पाहू शकता मी एकच पार्ट तुम्हाला 5 महिने झाले एकच पार्ट दाखवतोय. हा एवढूसा पट्टा त्यांच्याकडून होत नाही. अलिबाग काय घंटा सुधारणार ती लोक. पाहू शकता तुम्ही, बघा ना बाबा काय अवस्था झाली एक खड्ड्याची इथे. ह्याला भ्रष्टाचार नाही बोलणार तर काय बोलणार. बघा कसे रस्ते आहेत, कसं गाडी चालवते, आणि हे कुठे जातं. याचा जो पैसा जो येतो, याचा जो निधी येतोय, तो जातोय कुठे, काय. म्हणजे त्याच्यावर फक्त ती खड्डा झाला, त्याच्यावर माती टाकणार आणि तीच माती परत बाहेर येणार, आणि जो छोटासा खड्डा आहे त्याला अजून भयानक करणार. आता हा समोरचा खड्डा बघा कसा, काय अवस्था होते गाडीमध्ये, काय अवस्था होते. गाडी पाहू शकता, गाडीच्या आतमध्ये एवढं स्लो असून सुद्धा गाडी किती हलते, किती डुलते. आणि माझ्या गाडीच्या विंडोवरनं तुम्ही अंदाज लावू शकता विंडो किती खराब झाले. याचा अर्थ समजू शकता तुम्ही किती चिखल उडतोय तिथे. पहा तुम्ही रस्त्यावर किती चिखल आहे बघा. असं सारखं पुसायला लागतंय. ह्यानी काच पण खराब होते. खड्डे बघा किती आहेत. आपण आता पुढे एक बघूया की म्हणजे काय होते ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्स फॉर वॉचिंग.